हाय गाईज, कशा आहात तुम्ही सगळे. सकाळी सकाळी काका बनवत होता आमच्यासाठी पोहे. नंतर फ्रेशन अप होऊन ते पोहे खाल्ले. परत आत्तूनी बनवलेला आमच्यासाठी चहा तो पिला. नंतर मम्मानी घरी बोलवलेलं. मम्मा बोलली की आपण आज करूया काकाचं केळवण. त्याच्यासाठी आमच्याकडे काहीच सामान नव्हतं, पण आम्ही बागेत बघितलं तर तिथे झेंडूची फुलं होती. ती झेंडूची फुलं तोडली, आंब्याच्या झाडातून आंब्याची पानं घेतली आणि केळ्याच्या पाण्यावर प्रशांतचे केळवण हे पेंटर काकाकडून लिहून घेतलं. बिकॉज आमच्या मंदिरात पण पेंटिंगचं काम चालू आहे, तर त्यांनी लिहून दिलंच असतं आम्हाला. मग आम्ही त्यांच्याकडून लिहून घेतलं. परत मोनी दीदीने तिच्या घरून आणलेलं तोरणं, ते तोरणं आम्ही कसे ॲडजस्ट करून पूर्ण डेकोरेशन केलं अँड ॲट दी एंड खूप छान डेकोरेशन झालेलं. परत मग आम्ही मस्त खाल्ली पुरणपोळी. आम्ही थोडं खेळत होते कॅट. त्याच्यानंतर आत्तूने आणलेलं मेकअपचं सामान नवरीला द्यायला, तर ते सेट केलं. परत आम्ही एक गेम खेळत होतो ज्याच्यामध्ये जो मिडलवाला असतो तो असतो पोलीस आणि आपण ते दगडं चोरायचे असतात. परत मोनी दीदीने माझे केस बांधले आणि नंतर आम्ही खेळायला लागलो 4 चिठ्ठ्या. ह्याच्यामध्ये एका नावाचे 4 चिठ्ठ्या असतात जे सगळ्यांकडे एक 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 येतात आणि ते चिठ्ठ्या आपण एकाला पास करायची आणि त्या चिठ्ठ्या कलेक्ट करायचे. नंतर परत आम्ही खेळत होतो चोर पोलीस, ज्याच्यामध्ये मी फर्स्ट डावलाच पोलीस बनलेली. खूप घाणवाले मला 0 पॉईंट्स भेटलेले आणि मी ॲट दी एंड आउटच झाली. परत काकाला मी दिली शुगर फ्री कॉफी बनवून. नंतर आम्ही मम्मा, आत्तू आणि आजीला घ्यायला गेलेलो बाजारात, कारण ते भाजीपाला घ्यायला बाजारात गेलेले. नंतर आम्ही घरी आलो आणि येता येता आम्ही मस्त सनरूफवरती उभा राहिलेलो. परत आल्यावर मम्माने आणलेले आमच्यासाठी वडापाव तो खाल्ला. परत दादा आम्हाला सांगत होते की आमचं सरनेम बाबरवरून नायकुडे कसं झालं. नंतर आम्ही मागे आलो, आरू बघत होती टॅब, आजोबा लिहित होते पत्रिकेवर नाव. नंतर आम्ही जेवण केलं, थोडीशी बडबड केली अँड परत घरी आलो. आरू तो पहिलेच फोन बघत बघत झोपून गेलेली, मी पण झोपते. बाय बाय.